नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सुमिता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज जायचं होतं आम्हाला एका मार्टला, नवीन कोल्हापुरात चालू झाला आहे. पण त्याच्या आधी म्हटलं एकदा आंबे बघून जावेत. तर आंबे घ्यायला नव्हते अजूनपर्यंत, पण आंब्याचा दर बघूनच आपण म्हटलं आपण आपला रस्ता धरावा. कारण इतके महाग होते ना की परवडणार नाही खिशाला. त्यामुळं आम्ही थेट आलो कसबा बावडा येथील कोर्टच्या बाजूला एक विशाल मार्ट म्हणून चालू झाले. खूप छान मार्ट आहे. ग्रोसरी वगैरे सगळं मिळतं, पण कपड्यांसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तो. कारण तिथं खूप छान आहे आणि रिजनेबल प्राईजमध्ये सगळं मिळतं. लहान मुलांची कपडे म्हणा किंवा मोठ्यांची फंक्शनली किंवा काय बोलतात त्याला डेली यूजची सगळे छान. खूप छान आहे तिथं वस्तू, आणि टॉईज वगैरे पण खूप सुंदर सुंदर होत्या. आणि मी इथं बघत होते की आणि मी गायत्रीला म्हणत होते की गायत्री मला एक घेऊन दे म्हणून. पण ती बोलली नाही, लहान आहेस काय बोलते मला टॉईजनं खेळायला. तरी पण मी तिला सांगत होते हा 300 रुपयालाचा आहे, घेऊन दे की. आणि तो येल्लोवाला तर खूप आवडलेला मला. मी नक्की घेणार आहे तो, बघू आता कधी घ्यायला जाते. आणि तिथं बार्बी डॉल वगैरे पण खूप सुंदर सुंदर होत्या. पण काय कोणाला घेणार, प्रणवीला घेऊन जरी दिलं तरीसुद्धा ती त्याचं काय करते हे तुम्हाला मी सांगू वेगळंच काही सांगायला नको. आणि बाकी हा हत्तीसुद्धा खूप आवडलेला होता मला, पण मी काय घेतला नाही कारण खूप महाग होता. आणि इकडे निवास जाता त्याच्या भाच्यासाठी बॉक्सिंग किट बघत होता, आणि त्याच्यासोबतच तो एक रबरचे लाईटीचे बॉल होते तिथं, तो बघत होता. आणि त्याच्यात लाईट लागत होते आणि तो खूप खुश होत होता की बघ सुमिता ही कशी लाईट लागते बघ म्हणून. ते सगळं शूट घेतलं त्याचं छानपैकी त्याला न सांगता. आणि इथं एक छान अशी पिगी बँक होती जी स्ट्रॉबेरीच्या आकाराची होती. छान होती आणि रिजनेबल प्राईजमध्ये होतं सगळं, त्यामुळं मस्त वाटत होतं फिरायला पण. आणि खूप प्रशस्त आहे तो, इतका मोठा की डीमार्टला डबल घालायला लागेल त्याला. खूप छान आहे. फुटवेअरचं कलेक्शन, लहान मुलांचं कपड्याचं कलेक्शन, मोठ्यांच्या कपड्याचं कलेक्शन, आणि खूपच रिजनेबल रेटमध्ये आहे तिथं. लिटरली तिथं 40-50 रुपयेपासून लहान मुलांचे कपडे चालू आहेत. आणि इकडं आम्ही त्यानंतर वरती आलो. वरती तर काचेच्या बाटल्या वगैरे खरंच खूप सुंदर सुंदर होत्या. काचेचे छोटे जार वगैरे सगळं बाय वन गेट वन होतं. बहुतांश माल त्यांचा इथलं बाय वन गेट वन होता आणि छान होता. ही काचेची बाटली पण आम्हाला आवडलेली होती, पण माझी स्टीलचीच बाटली माझ्याकडून दिवसातून 10 वेळा पडते, तर ही काचेची तासभर तरी राहते का काय माहिती. पण आपल्यासारख्याचं काम नाही आहे ते काचेच्या बाटल्या हाताळणं, त्यामुळे ते स्किप केलं. आणि इकडं आले जे डेकोरचं सामान असतं ते बघण्यासाठी. आणि खूप छान फ्लावर पॉट होते तिथं, मस्त मस्त होते. गौरवदा तर मी बोलली होती की घे म्हणून, पण मला बोलला नाही लय महाग आहे. हा कॅक्टसचा तर खूप छान होता, मस्त होता. त्याला डेकोर वगैरे करायला छान वाटलं असता. आणि त्या लोकांची इथं मस्तपैकी अशी शॉपिंग चालू होती. गायत्रीनं तर बाप रे बाप इतक्या वस्तू घेतल्या ना. गायत्रीला कुठंतरी घेऊन जायचं नवीन ठिकाणी, ती आरामात खिशाला कात्री लावून येते. आणि मला इथं एक चपातीचा डबा छान वाटला. त्याची जी बाहेरची जी बॉडी होती ती अशी मस्त होती, आवडलेली मला. पण एवढे छोटे छोटे चपात्या आपल्यात करत नाहीत, त्यामुळे तिकडे काही जास्त लक्ष दिलं नाही. आणि खालच्या सेक्शनला आले, छान छान फ्रॉक वगैरे बघितले. आणि मेडिकलला आल्यानंतर एक्सपायरी डॅमेजचा सगळा स्टॉक काढणं चालू होतं आमचं. आणि उद्यापासून 2 दिवस आमचा स्टॉक आहे. स्टॉकला आम्ही काय काय मजा करतो हे तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. पण त्याच्या आधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या सगळ्या कचऱ्यामध्ये मी अशी वैतागून बसलेले होते की बापरे बापने. मी निवाजाला पहिल्यांदा व्हिडिओ करायला सांगितलेला होता आणि त्यानं छान केला, आवडला मला. मला बोलला जरा हाय कर, मला हाय वगैरे केलं. आणि तुम्हाला हा सगळा पसारा दाखवते मी. इकडे हे इकडे हे डॅमेजचं असते, हा डॅमेजचा माल असतो जो पेटवायचा असतो. आणि इकडे मी एक्सपायरची बॉक्स पॅक करत होते. आणि तुम्हाला मी एक बॉक्सचं एक्झाम्पल दाखवते की असं ही प्रिंट वगैरे करून ठेवायची असते, त्याच्यावरती डॅमेज, एक्सपायरी आणि त्याची बॅच नंबर वगैरे लिहून ठेवायचं असतं. आणि जर क्लेम मिळाला तर मिळतो. बाकी उद्या आम्ही स्टॉकला काय काय करतं हे तुम्हाला कळेलच. तोपर्यंत बाय.